स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ठालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमंका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलजवळ हॉटेल अशोका समोर मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका 13 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव गौरी उर्फ आरती महेश नेजे, वय 13, राहणार कनेरीवाडी, तालुका कागल असं आहे. तर जखमींमध्ये रणजित रमेश तंबकदार, वय 32 आणि पृथ्वीराज रणजित तंबकदार, दोघेही राहणार कनेरीवाडी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरकडून कागलकडे येणाऱ्या स्विफ्ट कार MH12 HZ 2176 ने हॉटेल अशोका समोर भरधाव वेगाने येत असताना पाठीमागून स्प्लेंडर दुचाकी MS09 EX 3824 ला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. पृथ्वीराज थेट बाजूच्या रस्त्याच्या कडेला फेकला गेला, तर रणजित आणि गौरी गंभीर जखमी झालेत. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवानं उपचारापूर्वीच गौरीने प्राण सोडले. रणजित व पृथ्वीराज या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. या अपघाताबाबत कागल पोलिसांनी माहिती घेतली असून निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालक रितेश प्रकाश जगताप, राहणार कागल, याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई रमेश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान महामार्गावरील वाहतुकीचा वाढता वेग व निष्काळजीपणा यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गावर अधिक पोलीस बंदोबस्त व वेग मर्यादा नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.